आजचा टॉपिक आहे नो सूनर दॅन. सिम्पल ट्रिक सांगतो. नो सूनर दॅन सेंटेन्समध्ये जर ॲज सून ॲज असेल तर त्या ॲज सून ॲजच्या जागेवर नो सूनर लिहायचं आणि जिथं कॉमा असेल त्या ठिकाणी दॅन लिहायचं. ठीक आहे. काय करायचं, ॲज सून ॲज असेल त्या ठिकाणी नो सूनर लिहायचं आणि जिथं कॉमा असेल तिथं काय लिहायचं, दॅन लिहायचं. आता याची सिम्पल ट्रिक सांगतो तुम्हाला. सेंटेन्स कन्वर्जन करायला तुम्हाला येतं तर हे कन्वर्जन कसं करायचं. जिथं ॲज सून ॲज असेल तिथं काय लिहायचं, नो सूनर लिहिलं. नो सूनर नंतर नेहमी काय लिहायचं, हॅड लिहायचं. कारण नो सूनर नंतर येणारा जो पार्ट आहे तो पास्ट परफेक्टचा पाहिजे. आणि पास्टमध्ये आपल्याला माहिती आहे आपण एक हेल्पिंग वर्ब यूज करतो ते म्हणजे हॅड. हे आपण ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. नो सूनर नंतर काय यूज करायचं आहे, हॅड. आणि हॅड नंतर नेहमी काय यूज होतं तर वर्बचं थर्ड फॉर्म यूज होतं आपल्याला माहिती आहे. पण हॅडनंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, सब्जेक्ट लिहायचं आहे. जे पण सब्जेक्ट दिलेला असेल सेंटेन्समध्ये तो तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे आणि नंतर वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे. नंतर जिथं कॉमा आहे तिथं दॅन लिहायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे दॅन नंतरचा जो पार्ट असेल तो तुम्हाला कसा पाहिजे, सिम्पल पास्टचा पाहिजे. ठीक आहे. सिम्पल पास्ट नसेल तर तो तुम्हाला सिम्पल पास्ट बनवावा लागेल. ट्रिक सिम्पल आहे, कळलं आहे सगळ्यांना. नो सूनर लिहायचं आहे ॲज सून ॲजच्या जागेवर. नंतर त्याच्यानंतर हॅड लिहायचं आहे. त्याच्यानंतर जे पण सब्जेक्ट असेल ते लिहायचं आहे. मग वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे आणि मग जिथं कॉमा असेल तिथं दॅन लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला बघायचं आहे की नंतरचा जो पार्ट आलेला आहे तो सिम्पल पास्ट आहे की नाही. चला बोर्डचा एक क्वेश्चन बघूया. 2020चा एक क्वेश्चन आहे बघा. बिगिन द सेंटेन्स विथ नो सूनर. ओके. आता सेंटेन्स आहे ॲज सून ॲज द थीप इस्केप द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. तुम्हाला काय बघायचं आहे, ॲज सून ॲज बघायचं आहे. जिथं ॲज सून ॲज असेल तिथं नो सूनर लिहायचं आहे आणि जिथं कॉमा असेल तिथं दॅन लिहायचं आहे. बरोबर. तर स्टार्ट करूया. ॲज सून ॲजच्या जागेवर मी लिहितो नो सूनर. नो सूनर नंतर काय लिहायचं आहे, नो सूनर नंतर आपल्याला माहिती आहे हॅड लिहायचं आहे. हॅड नंतर काय लिहायचं आहे, सब्जेक्ट लिहायचं आहे. तर इथं सब्जेक्ट काय, इथं सब्जेक्ट आहे थीप आहे, राईट. सो नो सूनर हॅड द थीफ. नो सूनर हॅड द थीफ. आता हॅड नंतर काय लिहायचं आहे, पहिलं तर आपण नो सूनर लिहिलं, त्याच्यानंतर काय लिहिलं, हॅड लिहिलं, त्याच्यानंतर काय लिहिलं, सब्जेक्ट लिहिला. आता वर्बचं थर्ड फॉर्म. इथं वर्ब बघा काय, वर्ब आहे इस्केप. तर याचं थर्ड फॉर्म सेम हेच आहे. काही काही वर्ब असते ज्यांचे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेमच असतात. इथं इस्केप्ड ईडीवालेच म्हणजे थीप, इस्केप. नो सूनर हॅड द थीप इस्केप. आता कॉमाच्या जागेवर आपल्याला माहिती आहे काय लिहायचं आहे, दॅन. सिम्पली कळलं तुम्हाला. नो सूनर त्याच्यानंतर काय लिहायचं, हॅड लिहायचं आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला आपण. त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म जे की इस्केप आहे. दॅन द फॅमिली. आता हे कसं पाहिजे, सिम्पल पास्ट. तर आहे का सिम्पल पास्ट आहे, याच्यामध्ये कुठलंच हेल्पिंग वर्ब नाही आहे. त्याच्यामुळे आपण आणि ह्याला एडी लागले याच्यावर आपण सांगू शकतो इथं वीचं सेकंड फॉर्म यूज केलेलं आहे. म्हणजेच हा काय सिम्पल पास्ट आहे. मग हे ॲज इट इज ठेवायचं. दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. आहे ना सिम्पल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2022चा एक क्वेश्चन आहे. रिराईट द सेंटेन्स बाय युझिंग नो सूनर दॅन. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे जिथं ॲज सून ॲज असेल तिथं नो सूनर लिहायचं आहे आणि जिथं कॉमा असेल तिथं काय लिहायचं आहे, दॅन लिहायचं आहे. मग याला करूया आपण. नो सूनर नंतर काय लिहायचं आहे, नो सूनर नंतर हॅड लिहायचं आहे. लिहिलं. हॅड नंतर काय लिहायचं आहे, नो सूनर नंतर हॅड लिहिलं. हॅड नंतर आपल्याला लिहायचं आहे सब्जेक्ट. इथं सब्जेक्ट काय, तर इथं सब्जेक्ट आहे वी, राईट. मग आपल्याला काय लिहायचं आहे, सब्जेक्ट वी. नो सूनर हॅड वी. सब्जेक्ट नंतर आपल्याला माहिती आहे थर्ड फॉर्म लिहायचं आहे. आता वेंट वर्ब आहे, याचं वेंट तर सेकंड फॉर्म आहे. याचं थर्ड फॉर्म काय असेल, गॉन. ओके. सो नो सूनर हॅड वी गॉन टू अ रॉकी बीच. आणि जिथं कॉमा असेल तिथं काय लिहायचं, दॅन लिहायचं आहे. कॉमाच्या जागेवर काय लिहिणार, कॉमाच्या दॅन लिहिलं. आता वी सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. हे ऑलरेडी सिम्पल पास्टच आहे. मग हे ॲज इट इज लिहायचं आहे. दॅन वी सॉ द स्प्रेड ऑफ
स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. है ना सिम्पल. ओके, सिम्पल ट्रिक आहे लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे नो सूनर लिहायचं, त्याच्यानंतर हॅड लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, वर्बचं थर्ड फॉर्म आणि दॅन नंतरचा जो पार्ट असेल तो कसा असेल, सिम्पल पास्ट. आय होप ही सिम्पल ट्रिक तुम्हाला समजली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.